नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ MPSC मध्ये आपलं मी रवी स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल पाहिलं होतं की खेळांचे विविध आणि त्याचे जे वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यापैकी आपण पाहिला होता ऑलिम्पिक खेळ. तर त्यानंतर आपण आता पाहणार आहोत आशियाई खेळ. तर ह्यामध्ये पाहू मित्रांनो, आशियाई खेळमध्ये या खेळाचे आयोजन कधी झाले होते आणि त्यांची स्थापना कशी झाली होती ते सर्व यामध्ये पाहणार आहोत. आणि लेटेस्टमध्ये आशियाई खेळ कुठे झाले, आपण त्यामध्ये किती पदक जिंकले हे देखील यामध्ये आपण पाहूया. तर मित्रांनो, सुरू करूत. या खेळाचे आयोजन आशिया ऑलिम्पिक परिषद याद्वारे केले जाते. पहिला आशियाई खेळ हा 1951 मध्ये दिल्ली येथे आयोजित केले गेले, 4 मार्च ते 11 मार्च 1951 मध्ये. तर भारतीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य गुरुदत्त सांधी यांनी आशियाई खेळाचा आयोजनाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर आशियाई खेळाडूंना आदर्श वाक्य आहे एव्हर ऑनवर्ड. हे आदर्श वाक्य आहे, ज्याला सन 1949 मध्ये आशियाई खेळांचा महासंघाच्या संमेलनात गुरुदत्त सोंधी यांनी डिझाईन आणि प्रस्तुतीकरण केले होते. त्यानंतर आशियाई खेळांचे आदर्श वाक्याला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रस्तुत केले होते. त्यानंतर आशियाई खेळांचे जे प्रतीक चिन्ह आहे ते उगवत्या सूर्यासोबत एक दुसऱ्याला जोडलेले आहेत. त्यानंतर आशियाई खेळ महासंघाने सन 1951 ते 1978 पर्यंत आशियाई खेळाचे विनिमयाचे कार्य केले आहे. सन 1982 पासून आशियाई खेळांचे विनिमयाचे कार्य आशियाई ऑलिम्पिक परिषदेद्वारे केले जात आहे. अप्पू भारतीय हाती आशियाई खेळासाठी वापर केला जाणारा पहिला शुभंकर होता. अप्पू भारतीय हाती असा आशियाई खेळासाठी वापर केला जाणारा पहिला शुभंकर होता. तर आपण ह्या टेबलच्या नंतर मित्रांनो 19वे आशियाई खेळ 2023 मध्ये ज्या ठळक घडामोडी घडल्या आहेत तर ते आपण जाणून घेऊया. आयोजन कालावधी होता 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023. ठिकाण होते होंगझोऊ, रिपब्लिक ऑफ चायना येथे. त्याचे उद्घाटक चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग होते आणि त्याचे उद्घाटन कार्यक्रमात होंगझोऊ चे ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडियम मध्ये झाले, जिला बिग लोटसच्या नावाने देखील ओळखले जाते. त्याचा समारोप मित्रांनो आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून रणधीर सिंग हे होते. तर ह्या खेळाचे शुभंकर होते चेन्नेन कॉंगकॉंग व लियान. हे सर्व रोबोटची नाव आहेत. या तिन्हीचे एकत्रित मिळून मेमोरीज ऑफ झियांगन असे नाव दिले गेले. खेळाडूंना शपथ जेंग सी वेई यांनी दिली आहे. आशियाई खेळाचे 2023 चे प्रतीक हे सर्जिक ट्रायडर्स हे होते. 2023 चा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये नारा होता हार्ट टू हार्ट ॲट द फ्युचर असे होते. गाण्याची थीम होती विथ यू अँड मी. आशियाई 2023 खेळाच्या गाण्याच्या थीमला एका वैश्विक ग्रीक प्रतियोगितेमधून निवडले गेले होते, जिला थायलंडच्या एका प्रोडक्शन टीम कंपनी होती. त्या कंपनीचे नाव होते नादोआ म्युझिक कंपनी. ह्या कंपनीने 2023 ची आशियाई खेळाचे म्युझिक गायले होते. आणि त्यानंतर खेळांची संख्या आणि स्पर्धा पाहू. 2023 आशियाईमध्ये 40 खेळ आणि त्यातील 61 स्पर्धा होत्या. त्यानंतर समाविष्ट देश व खेळाडूची संख्या ही पाहू. समाविष्ट देश होते 45 आणि त्यातील देशातील खेळाडूंची संख्या होती 12. तर मित्रांनो, आपण पाहू 2023 मध्ये त्यांचे देश आणि पदक तालिका. तर पहिले 5 पाहू. त्यामध्ये भारत कुठे आहे, कोणत्या स्थानावर आहे आणि शेवटचे 2 पाहू. तर पहिला आहे चीन. 201 सुवर्ण, 111 रजत आणि 71 कांस्य असे एकूण 383 पदक जिंकले. जपान 2 नंबरला 52 सुवर्ण, 67 रौप्य, कांस्य 69 असे एकूण 188 पदक त्याने जिंकले. दक्षिण कोरिया आहे 3 नंबरला, जो की 42 सुवर्ण, 59 रौप्य आणि 89 कांस्य पदक जिंकून तो 190 पदके जिंकलेला आहे.
चौथ्या नंबरला आहे मित्रांनो, महत्त्वाचा आहे भारत देश 2023 मध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य असे एकूण 107 पदकं भारताने जिंकलेली आहे. सो तो चौथ्या नंबरला राहिला आहे. तर पाचव्या नंबरचा आपल्या खालील देश आहे उझबेकिस्तान. तो आहे 22 सुवर्ण, 18 रौप्य आणि 31 कांस्य पदक जिंकून तो 71वे एकूण पदकं जिंकून तो पाचव्या नंबरला राहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहू आता त्यामध्ये टीम कोणती जिंकली, हॉकी जे वेगवेगळे खेळ आहेत त्याच्यामध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या टीम पाहू. तर हॉकीमध्ये भारताने सुवर्ण जिंकले तर जपानने रौप्य पदक जिंकले. फुटबॉलमध्ये दक्षिण कोरियाने सुवर्ण जिंकले तर जपानने रौप्य पदक जिंकले. कबड्डीमध्ये भारताने सुवर्ण जिंकले तर इराणने रौप्य पदक जिंकले. बास्केटबॉलमध्ये फिलिपाईन्सने सुवर्ण जिंकले तर जॉर्डन या देशाने रौप्य पदक जिंकले. म्हणजे ह्या देशामध्ये हॉकी आणि कबड्डीमध्ये भारताने 2 सुवर्ण जिंकलेले आहेत. तर त्यानंतर महिलांची केवळ, तर महिलांच्या स्पर्धेमध्ये हॉकीमध्ये चीनने सुवर्ण जिंकले तर रौप्य पदक दक्षिण कोरियाने. फुटबॉलमध्ये जपानने सुवर्ण जिंकले आणि रौप्य पदक दक्षिण कोरिया या देशाने. कबड्डीमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकले. महिलांच्या कबड्डी खेळाने संघाने कबड्डीमध्ये सुवर्ण जिंकले आणि चीनने रौप्य पदक जिंकले. बास्केटबॉल चीनने सुवर्ण आणि जपानने रौप्य असे महिलाच्या एका संघाने कबड्डी या संघाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि पुरुष संघाने एक हॉकीमध्ये आणि एक कबड्डीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढे पाहत असताना पाहूया खेळ आणि त्यातील भारतातील महत्त्वाच्या काही खेळाडूंच्या सिरियल पाहूया. तर 19व्या आशियाई खेळाच्या उद्घाटनामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व पुरुष हॉकी कप्तान हरमनप्रीत सिंग आणि टोकियो ऑलिम्पिकचे कांस्य पदक विजेते महिला बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेन यांनी केले आहे. तर समाप्ती करताना भारतीय संघाचे ध्वजारोहक हॉकी खेळाडू PR श्रीजेश हे होते. त्यानंतर 19व्या आशियाई खेळात भारतीय संघाचे चीफ डी मिशन भूपेंद्र सिंग बाजवा हे होते. 19व्या आशियाई खेळात भारताचे 655 ॲथलेटिक्स यांनी भाग घेतला होता. भारताने आपल्या आशियाई 2023 खेळाच्या अभियानात 107 पदके जिंकून रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी एकूण 107 पदके जिंकली होती. त्यानंतर 19व्या आशियाई खेळात निशाणेबाजीमध्ये भारताने 7 सुवर्ण सोबत एकूण 22 पदके आपल्या नावाने केली होती. भारताने ॲथलेटिक्समध्ये 6 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्य सोबत सर्वात जास्त 29 पदके जिंकली होती. आता पाहू मित्रांनो, आपण टेबलमध्ये सुद्धा याचा सविस्तर पाहूया की पहिले 5 देश पाहू, त्यानंतर शेवटचे आपण 5 देश पाहूया. तर 1951 मध्ये 15 सुवर्ण, 16 रौप्य, 20 कांस्य, एकूण 51 आणि रँक होता दुसरा. भारताचा रँक होता 1951 मध्ये दुसरा होता. त्यानंतर 1954 मध्ये 4 सुवर्ण, रौप्य 4, कांस्य 5 असे एकूण 13 पदकं जिंकून 5व्या स्थानावर राहिला. 1958 मध्ये 5 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य असे एकूण 11 पदकं जिंकून 6 रँकवर थांबला. त्यानंतर 1962 रोजी 12 सुवर्ण, 13 रौप्य आणि 27 कांस्य जिंकून एकूण 52 पदकं जिंकून तो 3ऱ्या नंबरवर थांबला. 1966 मध्ये 7 सुवर्ण, 4 रौप्य, 11 कांस्य असे एकूण 22 आणि रँक 5. 1970 मध्ये 6 सुवर्ण, 9 रौप्य, 10 कांस्य एकूण 25 तर रँक आहे 5वा. 1974 मध्ये 4 सुवर्ण, 12 रौप्य, 12 कांस्य असे एकूण 28 आणि रँक आहे 7. 1978 मध्ये 11 सुवर्ण, 11 रौप्य, 6 कांस्य असे एकूण 28 तर रँक आहे 6वा. 1982 मध्ये 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्य असे एकूण 57 पदकं जिंकून तो 5व्या नंबरला राहिला. तर 1986 मध्ये 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि
23 सुवर्ण 23 कांस्य असे एकूण 37 पदकं जिंकून तो 5व्या स्थानावर राहिला. त्यानंतर 1990 मध्ये झाली ते एकच सुवर्ण भेटला त्यामध्ये आणि 8 रौप्य 14 कांस्य अशी एकूण 23 पदकं मिळून तो 11व्या स्थानावर घसरला. त्यानंतर 1994 मध्ये 4 सुवर्ण 3 कांस्य 3 रौप्य आणि 15 कांस्य अशी एकूण 22 पदकं जिंकून तो 8व्या स्थानावर आला. त्यानंतर 1998 मध्ये झाले त्यामध्ये 7 सुवर्ण 11 रौप्य 17 कांस्य असे एकूण 35 पदकं जिंकून तो 9व्या स्थानावर गेला. 2002 मध्ये झाले त्यामध्ये 10 सुवर्ण 12 रौप्य 13 कांस्य असे एकूण 35 पदकासह तो 8व्या स्थानावर राहिला. 2006 मध्ये 10 सुवर्ण 17 रौप्य 26 कांस्य असे एकूण 53 पदकं जिंकून तो 8व्या क्रमांकावर राहिला. 2010 मध्ये 14 सुवर्ण 17 रौप्य आणि 33 कांस्य असे एकूण 64 पदकं जिंकून तो 6व्या क्रमांकावर आला. त्यानंतर आता हल्ली 2014 मध्ये 11 सुवर्ण जिंकले 10 रौप्य आणि 36 कांस्य पदकासह तो 57 पदक जिंकून 8व्या क्रमांकावर गेला. त्यानंतर 2018 मध्ये 15 सुवर्ण 24 रौप्य 30 कांस्य असे एकूण 69 पदकं जिंकून तो 8व्या क्रमांकावर कायम राहिला. त्यानंतर 2023 मध्ये जे झाले त्यामध्ये 28 सुवर्ण 38 रौप्य आणि 41 कांस्य असे एकूण 107 पदकं जिंकून तो 4थ्या क्रमांकावर राहिला. तर ही 2024 मध्ये मित्रांनो सर्वात जास्त पदकं जिंकणारी ही पहिलीच वेळ भारताची होती की ज्यामध्ये 28 सुवर्ण जिंकलेत 38 रौप्य पदकं जिंकून तसेच कांस्य हे 41 जिंकले सर्वाधिक. त्यामुळे सर्वांची संख्या म्हणून 107 होते आणि भारत आला 4थ्या नंबरवर. तर मित्रांनो आता पाहू आपण पुढील. तर व्यक्तिगत रूपामध्ये भारताकडून सर्वाधिक 3 सुवर्ण पदके ज्योती सुरेखा आणि ओजस देवताले ह्या दोघांनी कंपाऊंड तिरंदाजीमध्ये 3 पदकांची त्यांनी कामगिरी केली होती. त्यानंतर भालाफेकमध्ये नीरज चोपडा याने आपला किताब डिफेंड केला होता. नेमबाजी कंपाऊंड टीमने 5 सुवर्ण पदक जिंकले आणि क्रिकेट व कबड्डी टीमने 2 सुवर्ण पदक जिंकून आपल्या नावे केले. पुरुष हॉकी टीमने देखील सुवर्ण पदक जिंकलेले आहे. बॅडमिंटन खेळाडू सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि रियाग पिराग यांनी भारताची आशियाई खेळात पहिले बॅडमिंटन खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर त्याचे आपण आकडेवारी पाहू. निशाणेबाजमध्ये 7 सुवर्ण आणि रौप्य 9 कांस्य 6 एकूण 22 पदकं जिंकलेत. ॲथलेटिक्समध्ये 6 सुवर्ण 14 रौप्य 9 कांस्य असे एकूण 29. आर्चरी 5 सुवर्ण 2 रौप्य 2 कांस्य असे एकूण 9. क्वॅशमध्ये 2 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य असे एकूण 5. क्रिकेटमध्ये 2 सुवर्ण आणि एकूण 2च, त्यामध्ये रौप्य मिळालं नाही आणि कांस्यही मिळालं नाही. त्याला क्रिकेटसाठी 2 सुवर्ण पदक मिळाले आहेत. त्यानंतर कबड्डीमध्ये 2 सुवर्ण, ह्यामध्ये देखील रौप्य आणि कांस्य मिळालेले नाही. डायरेक्ट 2 सुवर्ण क्रिकेट आणि कबड्डीसाठी सुवर्ण, ह्या दोघांसाठी फक्त सुवर्ण भेटलेले आहेत. बॅडमिंटनमध्ये 1 सुवर्ण 1 रौप्य 1 कांस्य असे एकूण 3. टेनिसमध्ये 1 सुवर्ण 1 कांस्य 1 रौप्य कांस्य नाही असे एकूण 2 टेनिस. त्यानंतर इक्वेट्रियनमध्ये 1 सुवर्ण रौप्य 0 आणि कांस्य 1 असे एकूण 2. हॉकीमध्ये 1 सुवर्ण 1 कांस्य असे एकूण 2. रोईंगमध्ये 2 रौप्य 3 कांस्य असे एकूण 5. शतरंजमध्ये 2 रौप्य आणि रेसलिंगमध्ये 1 रौप्य 5 कांस्य असे एकूण 6. बॉक्सिंगमध्ये 1 रौप्य 4 कांस्य असे एकूण 5. सेलिंगमध्ये 1 रौप्य 2 कांस्य असे एकूण 3. ब्रिजमध्ये 1 रौप्य, ब्रिजमध्ये फक्त 1 रौप्य पदक मिळालेलं आहे. गोल्फमध्ये 1 रौप्य आणि बुशमध्ये 1 रौप्य. सेलर स्केटिंगमध्ये 2 कांस्य पदकं मिळून त्याला रौप्य आणि सुवर्ण दोन्ही मिळालेले नाहीत. त्यानंतर कनोई इव्हेंटमध्ये
एक कांस्य भेटलेला आहे. त्यानंतर सेप्टक्राव त्याच्यामध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे आणि टेबल टेनिसमध्ये एक कांस्य पदक आहे, एकूण एक. तर असे एकूण 28 सुवर्ण, 38 रौप्य, 41 कांस्य असे एकूण 107 पदकासह भारतानं आशिया 2023 मध्ये खेळाचं कामगिरी दिसून येते. त्यानंतर आशियाई खेळामध्ये भारताकडून पहिले पदक शूटिंगमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल टीमने जिंकले. मेहुली घोष, शमिना आणि आशी चौकसे यांची या टीमने दुसऱ्या स्थानावर राहिली आणि रौप्य पदक आपल्या नावे केले. आशियाई खेळ 2023 मध्ये भारताला पहिला सुवर्ण. दुसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफलमध्ये पुरुषांच्या टीमने सुवर्ण पदक जिंकून दिले. आशियाई खेळामध्ये आपल्याला जे सुवर्ण भेटलं होतं त्यावेळी भारताला पहिलं सुवर्ण हे पहिल्या दिवशी न मिळता दुसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफलमध्ये पुरुषांच्या एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तर टीम सदस्य होते दिव्यांश सिंग पवार, रुद्राक्ष पाटील आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर हे तिघे होते. आशियाई खेळ 2023 मध्ये भालाफेक खेळात भारताने सुवर्ण जिंकले. त्याचे नाव आहे नीरज चोप्रा आणि रौप्य पदक किशोर जेना यांनी जिंकले. भारतीय पुरुष हॉकी टीमने अंतिम खेळात जपानला 5-1 ने हरवत सुवर्ण पदक जिंकले. तर आपण त्याचा टेबल पण पाहूया. नीरज चोप्रा भालाफेक पुरुष, तंजीदर पाल सिंग शॉटपुट पुरुष, अविनाश साबळे 3000 मीटर स्पीडलेस पुरुष आणि पारुल चौधरी ॲथलेटिक्स महिला, अनु राणे जैवलिन थ्रो महिला, स्विफ्ट कामरा शूटिंग, ओजस देवताले आर्चरी असे त्या खेळ आणि पदक विजेत्यांची नावे आहेत. त्यानंतर काही महत्त्वाचे खेळ आणि त्यांच्या प्रमुख माहिती हे देखील आपण पाहूयात. तर क्रिकेट हा खेळ आहे. क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंडला मानले जाते. जगातील पहिले क्रिकेट क्लब हॅम्बल्डन मध्ये 1960च्या दशकात बनले गेले आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब 1987 मध्ये स्थापन केले गेले. क्रिकेटची पहिली टेस्ट 15 ते 19 या तारखेदरम्यान 1877 मार्च 15 ते 19 1877 रोजी ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये मेलबर्न येथे आयोजित केली होती. क्रिकेटचा पहिला एकदिवसीय वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1971 मध्ये ठिकाण मेलबर्न येथे आयोजित केला होता. तर त्यानंतर क्रिकेटची सर्व संस्था ही ICC आहे, जिचे मुख्यालय 1 ऑगस्ट 2005 रोजी दुबई येथे आहे. हे अगोदर लॉर्ड्स येथे होते. तर आपण पाहू क्रिकेटचे विश्वकपाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर 2007 मध्ये दक्षिण आफ्रिका फायनल स्थान आयोजक देश होता दक्षिण आफ्रिका. तर फायनल स्थान होता जोहान्सबर्ग, विजेता होता भारत आणि उपविजेता होता पाकिस्तान. 2009 मध्ये इंग्लंडने आयोजन केले फायनलला लॉर्ड्सला आणि पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता. 2010 मध्ये वेस्ट इंडिज आयोजक होता, ब्रिस्टाऊन येथे झाली इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता. 2012 मध्ये श्रीलंका आयोजक कोलंबो येथे झाली आणि वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंका उपविजेता. 2014 मध्ये ढाका येथे आयोजन केले, त्यानंतर श्रीलंका विजयी आणि भारत उपविजेता. 2016 मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा 2016चा कोलकाता येथे मॅच झाली, ते वेस्ट इंडिजने जिंकले आणि इंग्लंड झाला उपविजेता. तर आता पाहू 2024 मध्ये वेस्ट इंडिज किंवा USA अमेरिकामध्ये प्रस्तावित आहे. 2026 मध्ये भारत किंवा श्रीलंका येथे प्रस्तावित आहे. मित्रांनो आता आपण पाहूयात राष्ट्रमंडळ खेळ म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स. ऑलिम्पिक खेळाच्या आधारे कॉमनवेल्थ गेमचे आयोजन जगातील हे दुसऱ्या नंबरचा खेळ आहे. तर त्याचे आयोजन केले गेले. या खेळाचे आयोजन 2 ऑलिम्पिक खेळाच्या मध्ये घेतले जाते. यालाच ऑलिम्पिक वर्ष असे म्हणतात.
ह्या खेळाचे जुने नाव ब्रिटिश अंपायर असे होते. एशली कूपर हे पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी सद्भावनेला प्रोत्साहन देणे आणि सर्व ब्रिटिशकालीन काळात सर्वांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी एक अखिल ब्रितानी खेळाचे आयोजन करण्याचा विचार मांडला गेला. वर्ष 1928 मध्ये कॅनडाचे प्रमुख एथलीट बॉबी रॉबिन्स यांच्या पहिल्या राष्ट्रमंडळ खेळाचे आयोजनाचे काम सोपवले गेले. हा खेळ 1930 मध्ये हॅमिल्टन शहर हे ऑरेटिया कॅनडा येथे आयोजित केले गेले. यामध्ये 11 देशांचे 400 खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. सन 1934 मध्ये लंडन येथील होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रमंडळ खेळात भारताने पहिल्या वेळा भाग घेतला होता. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, भारताने कॉमनवेल्थमध्ये 1934 पासून भाग घ्यायला सुरुवात केली आणि ते पहिले झाले होते लंडन येथे. तर सध्या राष्ट्रमंडळ देशाची संख्या आहे 53. खेळामध्ये 71 देश सहभागी आहेत. त्यानंतर वर्ष 2001 मध्ये राष्ट्रमंडळ खेळाद्वारे मानवता, समानता आणि नीतिमत्ता या 3 मुख्य बाबींचा आविष्कार केला, जे की राष्ट्रमंडळ खेळाचे मुख्य ध्येय आहे. ह्याचे मुख्यालय लंडन येथे संयुक्त राजेशाहीमध्ये आहे. तर राष्ट्रमंडळ खेळ परिसंघाची मोहर 2001 मध्ये स्वीकारले गेले. तर आपण R म्हणजे रेड, Y म्हणजे येलो, B म्हणजे ब्ल्यू असे RYB ह्याचे सिम्बॉल मधील RYB असे लिहिलेले आहे. तर त्याचे अर्थ आहेत R म्हणजे रेड, Y म्हणजे येलो आणि B म्हणजे ब्ल्यू. इतिहासात पहिल्या वेळी 21व्या राष्ट्रमंडळ खेळात पुरुष तसेच महिलांनी एक समान खेळले गेले. 21व्या राष्ट्रमंडळ खेळामध्ये इतिहासात पहिल्यांदा घडलं असे की महिला आणि पुरुष दोघांनाही समान खेळवले गेले. त्यानंतर डेव्हिड डिक्सन पुरस्कार 17 वर्षांपर्यंत राष्ट्रमंडळ खेळाचे मानद सचिव राहिलेल्या डेव्हिड डिक्सन यांच्या नावावर हा पुरस्कार राष्ट्रमंडळ खेळामधील सर्वोत्तम खेळाडूला दिला जाते. तर हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की डेव्हिड डिक्सन पुरस्कार हा कॉमनवेल्थमध्ये जो सर्वात उत्कृष्ट खेळतो त्याला हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर या पुरस्काराची सुरुवात 2002 मध्ये मँचेस्टर खेळापासून सुरू केली गेली. 2002 या वर्षी पहिल्या वेळी हा पुरस्कार आफ्रिकेची विकलांग म्हणजेच अपंग असणारी जलतरणपटू नताली डू टोइट यांना दिला गेला. त्यानंतर राष्ट्रमंडळ खेळ 2022 मधील काही आपण विशेष घडामोडी पाहूया. 22व्या राष्ट्रमंडळ खेळ हा बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये आयोजित केला गेला. इंग्लंड हा खेळ तिसऱ्या वेळी आयोजन करणारा देश ठरला आहे. इंग्लंडने 3 वेळा कॉमनवेल्थचे आयोजन केले आहे, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळाचे उद्घाटन वेल्सचे राजकुमार चार्ल्स यांनी केले. अलेक्झांडर स्टेडियम हे ठिकाण तेथील आहे. तर 22व्या राष्ट्रमंडळाचा मोटो स्पोर्ट्स इज जस्ट द बिगिनिंग हा आहे. तर मित्रांनो, प्रश्न जर विचारला कॉमनवेल्थ 2022च्या राष्ट्रमंडळाचा जो मोटो काय आहे, तर ते आपण असं स्पष्ट सांगू शकतो की स्पोर्ट्स इज जस्ट द बिगिनिंग हा आहे. 22व्या राष्ट्रमंडळाचे शुभंकर पेरी द मल्टी कोऑर्डिनेटर बल असे नाव आहे. तर यावेळी खेळासाठी बर्मिंगहम स्कूल ऑफ ज्वेलरीच्या 3 विद्यार्थ्यांनी या मेडलचे डिझाईन केले होते. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळमध्ये कॉमनवेल्थमध्ये अधिकाऱ्यांच्या वतीने अंपायर सू रेडफर्न यांनी शपथ घेतली. तर 22व्या कॉमनवेल्थ खेळात 72 राष्ट्रमंडळ देशांनी तसेच 5000च्या वर खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळात भारतासाठी 215 म्हणजेच एकूण 215 तर त्यात 111 पुरुष आणि 104 महिलांनी भाग घेतला होता. 22व्या कॉमनवेल्थ खेळामध्ये
भारताकडून पहिल्या वेळा 750 मीटर जलतरण, 20 किलोमीटर सायकलिंग आणि 5 मीटर रनिंग मध्ये प्रगन्या मोहन यांनी भाग घेतला होता. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळामध्ये पहिल्या वेळी भारताला 7 नवीन इव्हेंटमध्ये मेडल मिळाले आहे. त्यामध्ये लॉंग जंप सिल्वर, मुरली श्रीशंकर, लॉन बॉलमध्ये मोहन आणि महिला गोल्ड, पुरुष सिल्वर, पिस्टल चेसमध्ये सिल्वर, वुमन्स जॅव्हलिन थ्रो ब्रॉन्झमध्ये. त्यानंतर क्वॅश सिंगलमध्ये ब्रॉन्झ आणि वुमन्स रेसमध्ये सिल्वर. प्रियंका गोस्वामी हाय जंपमध्ये ब्रॉन्झ, तेजस्विन शंकर असे पुरुषामध्ये मिळालेले आहेत. त्यानंतर आपण टेबलच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने आता समजून घेऊया की भारत पदक तालिकेमध्ये प्रथम 10 देश होते. त्यापैकी आपण पहिल्या 5 देशाचे पाहू की तर ऑस्ट्रेलिया हा पहिला देश राहिला. त्याने 67 गोल्ड आणि सिल्वर 57, ब्रॉन्झ 54 असे एकूण 178 पदकं जिंकून तो प्रथम क्रमांकी राहिलेला ऑस्ट्रेलिया देश आहे. त्यानंतर इंग्लंड दुसऱ्या नंबरला आहे, 57 गोल्ड, 66 सिल्वर आणि ब्रॉन्झ 53 असे एकूण 176 पदक. कॅनडा 3 नंबर, 26 गोल्ड, 32 सिल्वर, ब्रॉन्झ 34 असे एकूण 92 पदकं जिंकून तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. चौथ्या नंबरला राहिलेला आहे आपला भारत. तर मित्रांनो, कॉमनवेल्थमध्ये लक्षात ठेवण्यासारखे आहे, कॉमनवेल्थ 2022 जी कॉमनवेल्थ झाली होती त्यामध्ये 2022 मध्ये ती भारताने 22 गोल्ड, 16 सिल्वर आणि 23 ब्रॉन्झ जिंकून 61 पदकं एकूण जिंकली होती. त्यामध्ये भारताचा नंबर होता 4था आणि आपल्यानंतर येतो न्यूझीलंड 5व्या नंबरला, जो की 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 17 ब्रॉन्झ पदकं जिंकून तो 49 एकूण जिंकलेले पदक आहेत, जो 5व्या नंबरला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पद तालिका होती. त्यानंतर आता बघू आपण 2022 मध्ये कॉमनवेल्थ खेळात सिंगापूरच्या फेंग लियानवे ला टेबल टेनिस सिंगलमध्ये त्यांना पुरस्कार दिला गेला. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळात भारत कोणत्या स्थानावर आहे ते पाहूया. तर राष्ट्रमंडळ खेळाच्या उद्घाटन समारोहात भारतीय संघाची अगुवाई बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि हॉकी कॅप्टन मनप्रीत सिंग यांनी केले आहे. ड्रेस नेव्ही ब्लू ड्रेस होता, कुर्ता आणि पांढरा पैजामा असा त्यांचा पोशाख होता. तर पोशाखाबद्दल काय विचारल्यास आपण सांगू शकतो की त्यांचे ड्रेस होता नेव्ही ब्लू, कुर्ता होता पांढरा आणि पैजामा असा होता. त्यानंतर आपण पाहूया हॉकीमध्ये बास्केटबॉल. त्यानंतर पदक विजेता कोण आहे, तर हॉकी पुरुष ऑस्ट्रेलियाने सुवर्ण जिंकले, भारताने रौप्य जिंकले, इंग्लंडने कांस्य जिंकले. हॉकीने महिला इंग्लंडने सुवर्ण जिंकले, रजत जिंकले, ऑस्ट्रेलियाने, भारत जिंकला कांस्य. त्या अशा प्रकारे तिसरा नंबर बास्केटबॉल, इंग्लंडने सुवर्ण जिंकले, ऑस्ट्रेलियाने रौप्य जिंकले आणि कॅनडाने कांस्य जिंकले. त्यानंतर बास्केटबॉल महिलाने कॅनडाने सुवर्ण जिंकले, इंग्लंडने रौप्य जिंकले, ऑस्ट्रेलियाने कांस्य जिंकले. बास्केटबॉल व्हीलचेअरमध्ये पुरुषांनी ऑस्ट्रेलियाने सुवर्ण जिंकले, कॅनडाने रौप्य जिंकले आणि कांस्य जिंकले इंग्लंडने. बास्केटबॉल व्हीलचेअर महिलांमध्ये कॅनडाने सुवर्ण आणि रौप्य ऑस्ट्रेलिया, कांस्य इंग्लंड. अशा प्रकारे ह्या खेळाची विभागणी झालेली आपणास दिसून येते. आता पाहू आपण राष्ट्रमंडळाच्या 22व्या राष्ट्रमंडळ खेळामध्ये भारतानं 1 जुलै पहिले पदक हे साकेत साखर 55 किलो वजनी गटामध्ये पुरुषांच्या भारोत्तोलनच्या 55 किलो गटामध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळात भालाफेकमध्ये पहिले सुवर्ण भारोत्तोलक मीराबाई चानू यांनी 49 वजनी गटामध्ये मिळवले. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळात विनेश फोगट कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले.
तिने लगातार 3 सुवर्ण पदक पटकावत भारतासाठी पहिली महिला ठरली आहे. त्यानंतर 22व्या कॉमनवेल्थ मध्ये प्रियंका गोस्वामी हिने 10,000 रेस वॉकर मध्ये रौप्य पदक जिंकून ती पहिली महिला ॲथलेटिक्स ठरली आहे आणि दुसरी भारतीय महिला बनली आहे. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळात अन्नराणी हिने जेव्हलिन थ्रो मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय ठरली आहे. 22व्या कॉमनवेल्थ खेळात सुधीर पैरापावर लिफ्टिंग मध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यानंतर 22व्या कॉमनवेल्थ मध्ये एक पहिली बार महिला भारतीय चौबे लवली पिंकी रांची, नयनमणे साकिया आणि रूपाराणी तर्की रांची यांनी सर्वजण मिळून सुवर्ण पदक जिंकले. तसेच पुरुष टीमने रौप्य पदक जिंकले. त्यानंतर 22व्या राष्ट्रमंडळ खेळात महिला बॅडमिंटन एकेरी पद्धतीने मध्ये पी.व्ही. सिंधू आणि पुरुष गटात एकल बॅडमिंटन मध्ये लक्ष्य सेन याने सुवर्ण पदक जिंकून त्यांनी कॉमनवेल्थमध्ये गुण तालिकेमध्ये भर घातलेली आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू आपण की टेबलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत झालेल्या राष्ट्रीय खेळ आणि पहिले 5 पाहू आणि शेवटचे 5 पाहू, त्यांचे स्थान पाहू आणि आयोजक देशाची संख्या आणि त्यामध्ये भारताची संख्या. तर मित्रांनो पहिले 1930 साली आयोजन देश होता हेमिल्टन देश, कॅनडा. हेमिल्टन शहर कॅनडा देश. प्रतियोगिता देश 11 होते. खेळाची संख्या 6 होती. प्रथम आला होता इंग्लंड देश. आणि 1934 लंडन स्थळ इंग्लंड देश 16 देश होते. 7 खेळांची संख्या होती. इंग्लंडने प्रथम स्थान जिंकले. त्यानंतर 1938 मध्ये झाले सिडनी येथे. सिडनी हे ऑस्ट्रेलियातील शहर आहे. त्यांनी 15 देशांनी भाग घेतला होता. तर त्यामध्ये खेळ 7 होते. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानी होता. आणि 1950 मध्ये ऑकलंड येथे ठिकाणी झाली ती होती न्यूझीलंड येथे 13 देश आणि 10 खेळ. तर त्यामध्ये पहिला क्रमांक हा ऑस्ट्रेलियाचा होता. त्यानंतर आपण आता शेवटचे 2010 पासून ते 26 पर्यंत पाहू. त्यानंतर 2010 मध्ये दिल्ली येथे भरली भारत देशामध्ये. म्हणून 2010 मधून लक्षात ठेवूया 2010 मध्ये दिल्लीला भरली होती. त्यामध्ये देश होते सहभागी 11 आणि खेळाची संख्या होते 17 आणि पहिला देश आला होता ऑस्ट्रेलिया. 2014 मध्ये ग्लासगो येथील ठिकाण आणि हे ठिकाण आहे स्कॉटलंड येथे. त्यामध्ये 71 देश, 17 खेळाची संख्या आणि इंग्लंड देश पहिला आला होता. 2018 मध्ये गोल्ड कोस्ट हे ठिकाण ऑस्ट्रेलिया येथे आहे. तेथे 71 देश सहभागी, 18 खेळांची संख्या आणि ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानी राहिलेला आहे. तर 2022 मध्ये बर्मिंगहमला भरली. बर्मिंगहम हे इंग्लंड देशातील ठिकाण आहे, शहर आहे. त्यावेळी 72 देशांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 20 खेळांची संख्या आणि ऑस्ट्रेलिया हा देश पहिल्या स्थानावर राहिला आहे. तर 2026 ची व्हिक्टोरिया हे शहर ऑस्ट्रेलिया देशामध्ये असून ते प्रस्तावित आहे की 2026 ची कुठे होणार असा प्रश्न विचारल्याच्या नंतर ऑस्ट्रेलिया देशात होणार आहे आणि शहर आहे व्हिक्टोरिया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या राष्ट्रमंडळाचे कॉमनवेल्थ 22वा जे झाले त्याच्यामधील जी संख्या होती आपण पाहूया. 22व्या कॉमनवेल्थमध्ये भारताद्वारे 61 पदकं जिंकली गेली. ती कोणकोणते कशा पद्धतीने जिंकले गेले ती एका टेबलद्वारे आपण पाहून घेऊया. तर पहिला लिफ्टिंगमध्ये 3 सुवर्ण, 3 रौप्य, 4 कांस्य असे एकूण 10 पदके. जुडोमध्ये 2 रौप्य, 1 कांस्य, 3. लॉन बॉल्समध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य, एकूण 2. टेबल टेनिसमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य असे एकूण 5. बॅडमिंटनमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य असे एकूण 6. स्क्वॅशमध्ये 2 कांस्य पदक मिळून एकूण 2 जिंकलेले आहेत. पारा पॉवर लिफ्टिंगमध्ये 1 सुवर्ण आणि एकूण 1च
ॲथलेटिक्समध्ये 1 सुवर्ण, 4 रौप्य, 3 कांस्य असे एकूण 8 पदकं जिंकलीत. तर कुस्तीमध्ये 6 सुवर्ण, 1 रौप्य, 5 कांस्य असे एकूण 12 पदकं जिंकलीत. तर बॉक्सिंगमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य असे एकूण 7 पदकं जिंकलीत. पॅरा टेबल टेनिस हा खेळ असून त्यामध्ये 1 सुवर्ण, 1 कांस्य असे एकूण 2 पदकं जिंकलीत. हॉकीमध्ये 1 रौप्य, 1 कांस्य असे एकूण 2 पदकं जिंकलीत. आणि क्रिकेट हे लक्षात ठेवा, क्रिकेट 22व्या कॉमनवेल्थमध्ये महिलांच्या क्रिकेटने 1 रौप्य जिंकलेलं आहे, ते पुरुषाच्या टीमने नाही. तर हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की 22व्या कॉमनवेल्थमध्ये महिलांच्या क्रिकेटने 1 रौप्य पदक जिंकलेले आहे. असे एकूण 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य असे एकूण 61 पदकासह भारताने प्रतिनिधित्व करून आपले पदकं जिंकवण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कॉमनवेल्थ गेम हा पाहिलेला आहे. त्या अगोदर आपण पाहिलं होतं की ऑलिम्पिक खेळ कसे होतात आणि त्यांचे स्थान, त्यानंतर सर्व डिटेलमध्ये आपण कॉमनवेल्थची आजपर्यंतची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती आणि आजपर्यंतचे कोणत्या पद्धतीने ते खेळ खेळले गेले. त्याच्यानंतर आपण आज पाहिले कॉमनवेल्थ. आता पाहू पुढे आपण लवकरच दुसरे लेक्चरमध्ये घेऊन येऊया. तर मित्रांनो, आवडले असल्यास आमचे ऑडिओ लेक्चर आवडले असल्यास आपण नक्कीच शेअर करावे, इतरांना पाठवावे आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. तर मित्रांनो, धन्यवाद.